अवघा महाराष्ट्र ज्यांचं कर्तृत्व आणि वक्तृत्वाचा अक्षरशः प्रेमात पडला होता असे सोनेरी आमदार खडकवासल्याचे स्वर्गीय रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना मनसेनं उमेदवारी काल घोषित केली आहे। अवघ्या 27 वर्षांच्या मयुरेश वांजळेवर अतिशय मोठी अशी मनसेनं जबाबदारी दिली आहे। पहिली प्रतिक्रिया त्यांची जाणून घेऊया। पहिले तर मी तुम्हाला जय महाराष्ट्र जय मनसे तुमचं करेक्शन करतो। माझी आयु 25 वर्ष 8 महिने हे इतकेच आहे, 27 वर्ष नाही। आणि प्रतिक्रिया अशा प्रकारची असेल की अश्रू अनावर झाले, जे कुठेतरी 2009चे आमचे दिवस होते ते कुठेतरी पुढे ढकलले गेले आणि त्याच पॅटर्नमध्ये त्याच पद्धतीने काल खूप मोठा जल्लोष झाला, जे की तुम्ही आता दाखवालच। आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला इतक्या कष्टातून जेव्हा आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळताना दिसते ते उमेदवारीच्या स्वरूपातून मला मिळालं आणि मला माझ्या मायबाप जनतेवरती विश्वास आहे की ते नक्कीच माझा विजय प्रचंड मताधिक्याने करून मला माझ्या कष्टाचं फळ देतील, मला यशस्वी करतील। समोरचे अजून उमेदवार घोषित झालेले नाहीत, मात्र दिग्गज असे उमेदवार तुमच्या अपोजिशनला असणार आहेत, त्यांचं आव्हान कशा पद्धतीनं पाहताय? आता मी ॲक्च्युली अशा प्रकारचं म्हणजे काय बिलीव्ह इन माय ओन विजन। आपण ज्या पद्धतीचं विजन मायबाप जनतेकडे घेऊन जातो, आपण पुढच्या 25 वर्षाचा तयारी करून बसलो, ठेका घेऊन बसलो पुढच्या 25 वर्षाच्या विकास कामांचा, तर ती काय पद्धतीने असणार आहे, ते कसं त्याचं स्वरूप असणार आहे, हे खूप ब्रॉडर पिक्चर आहे। त्याच्यात तुमची MIDC झाली, जे की आपले एम्प्लॉयमेंटचा प्रश्न सोडवणं, तुमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण अनेकशे वेगवेगळे तरतुदी करत आहोत। तुमच्या लाईटीचे जे प्रश्न आहेत की साधारण लाईट कट ऑफ, लाईटीचं बिल फार जास्त येणे, 3 फेजचं बिल लागणे, मीटर चुकीचे हे होणे, ह्याच्यावरती ह्या समस्यांवरती आपण काम करत आहे। रस्त्यांमध्ये तुम्हाला खूप जास्त आज ट्रॅफिकच्या समस्या आहे, जी वाहतूक कोंडी आहे त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती गेलेलं आहे। हे सगळे एकंदरीत चित्र बघत असताना जो ब्रॉडर पिक्चर आपण घेऊन चाललो ते मायबाप जनतेला आज आपण सांगत आहोत की ते आपण कशा पद्धतीने प्रॉब्लेम्स टॅकल करणार आहोत, कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार। हा विश्वास मला आहे की माझे मायबाप जनता मला नक्कीच त्या विश्वासावरती ह्या उमेदवारीवरती मला विजय करून मला काम करण्याची संधी देईल। उमेदवारी काल घोषित झालेली आहे, मात्र गेली अनेक दिवस महिने तुम्ही तयारी करताय निवडणुकीची। कशा पद्धतीनं तुम्ही लोकांमध्ये गेलात आणि लोकांमध्ये सध्या काय तुम्हाला प्रतिक्रिया पाहायला मिळते आणि आता ॲक्च्युली निवडणुकीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं रणनीती असणार? म्हणजे आता आपण जी सुरुवात केली होती ते एका उपक्रमाने केली होती, वारी विधानसभेची, जिथे आपण प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक वाडीत जाऊन, प्रत्येक घराघरात जाऊन त्या ठिकाणच्या त्याच रात्री आपण त्या ठिकाणच्या मंदिरात राहून तिथले जे काही आपले सहकारी असतील ते आपल्या तिथं मंदिरात जेवण वगैरे द्यायचे। अशा पद्धतीने आपण काम करत जी नाळ भाऊंनी जनतेशी जोडली होती त्या नाळीचं फक्त मी थोडंसं चमकायचं काम मी केलेलं आहे, ते मी वारी विधानसभेच्या उपक्रमातनं केलेलं आहे। जनतेचा रिस्पॉन्स, माझी मायबाप जनता जो रिस्पॉन्स मला आता देते तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे, कारण माझ्या मागे जी पुण्य आहे ते माझे पिता स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश वांजळे यांच्या, आणि जसं ज्या प्रकारे त्यांना भरभरून प्रेम मिळतं तेच प्रेम आता मला मिळत आहे। काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती? विशेषतः तुमची आई असू द्या, तुमच्या बहीण असू द्या, त्यांची काय प्रतिक्रिया होती? आपल्या घरातलं पोरगं काहीतरी कष्ट करतं आणि त्या कष्टाचं फळ त्याला मिळताना दिसते, यश त्याच्या पदरात पडताना दिसते, म्हणल्यानंतर नक्कीच त्यांना देखील त्यांच्या अश्रू अनावर झाले। अशा पद्धतीचं सगळं वातावरण होतं आणि व्हॉट एव्हर हॅपन्स फॅमिली ऑलवेज कम्स फर्स्ट, अशा धोरणेने सगळ्यांना खूप आनंद झाला। परंतु तुमच्या कुटुंबियांबाबत एक सध्या चर्चा सुरू आहे। सकाळी माध्यमांनी तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला की तुम्ही मनसेमध्ये आहात, मात्र तुमचे इतर जे कुटुंबीय आहेत ते मोस्टली राष्ट्रवादीशी कनेक्टेड आहेत। सो याकडे तुम्ही कसं पाहता आणि हे आगामी काळामध्ये हा बॅलन्स राखणं कशा पद्धतीने, का त्यांचाही आगामी काळामध्ये मनसेमध्ये प्रवेश झालेला पाहू शकतो? आता हे राजकीय पार्श्वभूमीवर तर मी फारसं आत्ताच्या घडीला काही बोलू शकत नाही, पण तुम्हाला एक मी निश्चित सांगतो की माझं सर्व कुटुंब, माझा परिवार हा माझ्यासोबत आहे आणि मला विश्वास आहे की माझा खडकवासला विधानसभा मतदारसंघ ही संपूर्ण माझी फॅमिली आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने माझी पाठराखण करतील, हा विश्वास मला या ठिकाणी आहे। खडकवासला विधानसभा मतदारसंघ तुम्ही अक्षरशः पायदळी तुडवला असं म्हटलं तरी चालेल, म्हणजे प्रचारासाठी। परंतु तुम्हाला नेमक्या अशा ठोस कुठल्या अशा समस्या जाणवल्या की ज्याच्यावरती लोकांच्या अपेक्षा आहे की ह्या समस्या सुटणं अपेक्षित होतं, आणि तुम्ही हे पण सांगा की कुठल्या समस्या सुटल्यात की नाही सुटल्या? आता बऱ्याचशा अशा समस्या आहेत, पण मूलभूत मला सर्वप्रथम 5 समस्यांवरती काम करायचं आहे। 5 तत्त्व असतात आपल्या जीवनामध्ये, तर उदरनिर्वाह हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्या मतदारसंघामध्ये। माझ्या मतदारसंघातील युवकांना, माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेला वारंवार कुठेतरी लांब जाऊन त्यांना उदरनिर्वाहाचे माध्यमं शोधायला लागतात। मग तुमचं हिंजवडीचं IT पार्क झालं, चाकणचं MIDC झालं, त्या ठिकाणी जाऊन त्यांना राबावं लागतं। त्या ठिकाणी हायवेवरती बरेचशा वेळेस दुखापत होते,
बराचसा धोका असतो हायवेवरती जेव्हा ते ट्रॅव्हल करतात. तो त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मी MIDC हे खडकवासला विधानसभा मतदारसंघात आणत आहे. पाण्याचा हा प्रश्न फार मोठा आहे. पाण्याची टंचाई, पिण्याचं पाणी साफ नसणे, अशा बऱ्याचशा समस्या माझ्या या ठिकाणी आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्सबद्दल जर बोलायचं झालं तर प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्सची अवस्था फार वाईट आहे, फार बिकट आहे. तर त्याच्यावरती माझं काम चालू आहे. कशा पद्धतीने आपण सुशोभीकरण करू शकतो, कशा पद्धतीने आपण त्याचं सक्षमीकरण करू शकतो, कशा पद्धतीने आपण त्याला जास्तीत जास्त पुढे घेऊन जायचं काम करू शकतो, अशा पद्धतीने माझं त्यावरती काम चालू आहे. ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, लाईटीचा प्रश्न आहे, बरेचसे असे प्रश्न आहेत. खेड्यापाड्यात अजून लाईटीचे खांब नाहीत. असे अनेकशे प्रश्न, जे प्रश्न कदाचित भाऊ सोडवण्याचा प्रयत्न करत होते, माझे पिता स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजे, पण दुर्दैवाने त्यांना फार कमी कार्यकाळ मिळाला. त्यांना देवाज्ञा लवकर झाल्यामुळे हे प्रश्न आहेत त्या ठिकाणी राहिले आणि गेल्या 13 वर्षात ह्या प्रश्नांचं समाधान माझ्या मायबाप जनतेला मिळालेलं नाही. आता रमेश वांजळे यांच्याबद्दल एक सर्वांना माहिती असलेला एक त्यांचा एक पैलू होता, तो होता की वारकरी संप्रदायाचा वारसा ते पुढे नेत होते. आता तुमच्याकडे हा वारसा आलेला आहे, तर आता तुम्ही त्या संप्रदायाशी कनेक्ट आहात का आणि आज त्यांना काय वाटतंय? नक्कीच आपला परिवार हा अध्यात्मातला आहे. आपला परिवार हा शेतकरी आहे. आपला परिवार, मी एका पैलवानाच्या कुटुंबातून येतो, म्हणून अध्यात्माची जोड असणं, अध्यात्माशी नाळ जी आमची जुळलेली ती खूप स्ट्रॉंग आहे. तुकाराम महाराजांचा एक खूप इन्स्पायरिंग आणि सुंदर अभंग आहे, ज्याचा मी वारंवार उपयोग करतो. पुढे गेले शोधित मार्ग त्याचा, चला जाऊ मागं घेता मी, वंदू चंद्राच्या से उष्टावळा, पूर्वकर्माची होळी करून या, अमुपे गाठी बांधू बांधवला, अनाथा विठ्ठला आम्हा जगा, अवघे होतीला बेका चिंतने, नामस कीर्तने गोविंदाच्या, जन्मा मरणाच्या कुंतील खोपा, होईल सोपा सिद्ध कोणता, तुका मने घालू जीवपणाची राह, जाऊ त्या मोराने जायचे. अर्थातच ज्या मार्गावरती, ज्या पथावरती तुम्ही चालला, तो मार्ग तुम्हाला ज्या विठ्ठलाने दाखवला, त्या मार्गावरती तुम्ही चालत राहिले तर मोक्षाची प्राप्ती ही अट आहे. त्याच पद्धतीने जो मार्ग माझ्या विठ्ठलाने आणि माननीय राजसाहेब ठाकरेंनी मला दाखवला, ज्या पद्धतीचं मार्गदर्शन मला लाभलेलं, त्या मार्गावरती, त्या पथावरती चालत असताना माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणं हे अटळ आहे. तुम्ही आता मार्गाचा उल्लेख केला. रमेश भाऊंनी हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला होता आणि त्यांनी विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं स्वतः प्रेझेंट केलं होतं हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर मराठीचा मुद्दाही त्यांचा प्रामुख्याने होता. तुम्ही हा वारसा, हा मुद्दा पुढे नेणार आहात का? कारण आता तुम्ही बघताय की तरुणांशी संवाद साधतायत तुम्ही आजच्या युगामध्ये, आजच्या वेळेमध्ये, तर तुम्हाला हे मुद्दा रिलेव्हन्स वाटतोय का आणि तुम्ही हा मुद्दा पुढे नेणार आहे? सर्वप्रथम मला सांगूला खूप आनंद होईल की आपण जे बोलला त्यावरती मला करेक्शन करायची. स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजे हे सर्व पक्षी आणि सर्व धर्मीय नेते होते. हिंदुत्व हा, आपल्याला तर गर्व आहेच आपण हिंदू असल्याचं, पण आपण हिंदू आहोत म्हणून इतर धर्म किंवा इतर पंथ ह्यांचं काहीच नाही किंवा ह्यांना काही किंमत नाही, अशा आपली विचारसरणी. आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या घरातून आलो. आपली विचारसरणी सगळ्यांना धरून राहायची, अशा पद्धतीची कार्यपद्धती आपल्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजे यांची होती आणि त्याच पद्धतीची कार्यपद्धती, कारकीर्द मी पुढं चालू ठेवणार आहे. शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. तर हे होते मयुरेश वांजळे. मनसेने अतिशय मोठी अशी जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे, उमेदवारी घोषित केलेली आहे. आता मायबाप जनता मयुरेश वांजळे यांच्या पाठीशी उभी राहते का हे ते काही दिवसात स्पष्ट होईल. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.